एका एरियामध्ये माझा फ्लॅट घेतला आणि मी कुठे विचारपूस न करता, काहीच न विचारता तिथे शिफ्ट झाले. अच्छा. काही दिवस त्या घरामध्ये राहिल्यानंतर एकतर असं व्हायचं ना की बेल वाजायची मॉर्निंगला. माझ्या घरी एक मेड यायची. एक दिवशी ती घाबरली. आम्ही कधीच पूर्ण जेवण नाही केलेलं घरात. नेहमीच जेवण फेकण्यात जातंय, पण लिटरली तिला कढईमध्ये असे बोटांचे निशाण दिसले. तर त्याच्या 7-8 दिवसानंतर एक वेगळीच स्मेल होती, अतिशय घाणेरडी. हे कमीत कमी 3 महिने चाललंय की काहीतरी होतंय. आणि एक दिवशी मी घरी एकटेच, लिटरली की. तर आज अंधेरीहून आपल्यासोबत आहे स्नेहल चोपडे. आणि स्नेहल माझी खूप चांगली फ्रेंड आहे. आम्ही एक फिल्म केली होती मागे मराठी, आणि आज पुन्हा आम्ही भेटलो आहोत या हॉरर पॉडकास्टसाठी. सो स्नेहल, स्टार्ट करूयात. हॅलो. चालेल. सर बेसिकली मला ना एक अंधेरीची स्टोरी सांगायची आहे माझी, की मी जेव्हा नवीन म्हणजे आपली जी मराठी फिल्म झाली आणि त्यानंतर मी जेव्हा अंधेरीला शिफ्ट झाले, तर तेव्हा असं मला होतं की मी बाकी ठिकाणी जसं रात्री बेरात्री एकटे फिरायचे, तसं मी परत अंधेरीमध्ये पण ट्राय केलं की मी फिरतेच आहे. पण बेसिकली एक दिवशी असं झालं ना की मी एका एरियामध्ये माझा फ्लॅट घेतला आणि तो फ्लॅट अतिशय सुंदर, म्हणजे इतका क्यूट ना की मला असं घरात गेलं झालं की अरे ही जागा मला घ्यायची आहे. आणि मी कुठे विचारपूस न करता, काहीच न विचारता, म्हणजे वास्तू वगैरे मध्ये मी मानत नाही, पण स्टील मी कधी कोणाला विचारलं नाही आणि तिथे शिफ्ट झाले. अच्छा. शिफ्ट झाल्यानंतर कट टू नेक्स्ट डे माझा एक शूट होता आरेमध्ये. तर तिथे मला क्लिअरली सांगितलं होतं की काहीतरी हातात किंवा गळ्यात काहीतरी घालून ये किंवा काहीतरी कॅरी कर. अच्छा. मला प्रोडक्शन टीमने क्लिअर सांगितलं होतं आणि मी माझ्या फुल ऑन मस्तीमध्ये काही नसतं होत असं. आणि त्या जागेवर आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की 12 नंतर तुम्ही थांबू शकत नाहीत. ओके. तुम्ही डीप फॉरेस्ट मध्ये शूट करत होता? डीप फॉरेस्ट म्हणजे एक गुगल केल्यानंतर पण तुम्हाला जागा भेटेल. मला नाव नाही घ्यायचंय की मोस्ट ऑफ द लोक त्यांना वाईट वाटेल किंवा काय असेल, पण त्या जागेवर गेल्यानंतर खूप वेगळीच, म्हणजे अतिशय घाणेरडी फिलिंग होती. तरी पण मला असं होतं ना की होईल, जे होईल ते होईल, बघता येईल. पण तिथे आमचं असं झालं ना की ओव्हरशिफ्ट झाली. ओव्हरशिफ्ट अशी झाली की 12च्या म्हणजे सकाळी 6 वाजलेत आणि मी एकटीच फिरते रात्री, केस मोकळे काय सोडून फिरते मध्ये, असं म्हणजे असं लाईक जाणून बुजून नाही, पण एक होतं की व्यवस्थित करते किंवा काय. तर एकदा हे झालं की आमच्या व्हॅनिटीमध्ये लाईट ब्लिंक करायला लागलेत. तेव्हा मला वाटलं की आत्ता काहीतरी आहे. मग मी फटाफट केस वगैरे बांधून बसले. त्याच्यानंतर मग माझी पूर्ण टीम आम्ही सेटवर गेलो. तर एका ठिकाणी सडनली फायर झालाय की पूर्ण आग वगैरे लागली आणि मग ती विझवली. त्यानंतर एक आमचा लिफ्टचा शॉट होता. त्या लिफ्टमध्ये कोणी जायला तयारच नाही आणि ती लिफ्ट मधल्या 2-3 फ्लोअरवर थांबत नाही. ती टॉपला थांबते आणि खाली थांबते आणि ती मध्येच अडकली. आणखी मग युनिट माझं घाबरलंय पूर्ण. तर मग असं सगळं झालं. तर त्या सगळ्या सिच्युएशन मधून ना असं म्हणजे प्रत्येकाला असं होत होतं ना की बॉडी खूप हेवी झाली आहे. तो शूट जसा तसा आम्ही संपवला आणि त्याच्यानंतर मी घरी गेले आणि घरी गेल्यानंतर लिटरली म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, मी 2 दिवस झोपून होते. अच्छा. 2 दिवस म्हणजे मला जागच नाहीये, इतकी बॉडी हेवी झालेली. मग मला असं झालं की चल ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मला विचित्र स्वप्न यायला लागलीत, खूप विचित्र. आणि तिथली मला वाटलं होतं की मी ओव्हरथिंक करते, त्याच्यामुळे मला ही स्वप्न मी वगैरे, आता तेच विचारणार होतो. की मी ओव्हरथिंक करते आणि त्याच्यामुळे मला हे स्वप्न वगैरे येतात. पण कट टू त्याच्या 2 दिवसानंतर माझ्या रूमची लाईट ब्लिंक व्हायला लागली. तर मग मी लाईट चेंज केली आणि त्याच्यानंतर तर मी ऑन करायचीच. मग चेंज केल्यानंतर पण ब्लिंक होतच होती. तर मग मी बंदच केली. म्हटलं नको. काही दिवस त्या घरामध्ये राहिल्यानंतर एकतर असं व्हायचं ना की बेल वाजायची मॉर्निंगला 8च्या आसपास. तर माझ्या घरी एक मेड यायची. ती गेट उघडायची, बघायची कोणी नाहीये, तर तिला असं वाटत होतं की लहान मुलं मस्ती करतात. असं 2-3 दिवस झालं आणि एक दिवशी ती घाबरली. का तर माझा भाऊ आणि मी त्या घरात राहत होते, पण सडनली असं झालं ना की आम्ही कधीच पूर्ण जेवण नाही केलेलं घरात. नेहमीच जेवण फेकण्यात जातंय आणि नाही जर फेकण्यात गेलं तर ती बाई येऊन किंवा म्हणजे ते दिसतं, पण लिटरली तिला कढईमध्ये असे बोटांचे निशाण दिसले. तर ती मला येऊन मला बोलते की तुम्ही काल काय कढईमध्येच खाल्लत का? म्हटलं नाही. मग ती मला दाखवले. म्हटलं नाही, मला असं वाटलं की माझा भाऊ असेल, माझ्या मावशीचा मुलगा असेल, माझा एक फ्रेंड होता तो असणार. मी ह्याच्यामध्ये होते आणि मग थोडंसं वाटलं की आत्ता काहीतरी आहे. तर मी ह्या सगळ्या लोकांना सांगतेय की काहीतरी आहे. तेच घर का? ज्या घरी तू आलेलास, एकदा आलेलास,
म्हणजे सुंदर होतं ना, हा, कारण असं हा. वाटत नव्हतं की इथे काही असणार. मग त्या घरी पहिला तर हाच प्रकार झाला. हम्म. त्याच्या 7-8 दिवसानंतर एक वेगळीच स्मेल होती, अतिशय घाणेरडी, अतिशय घाणेरडी. बापरे. आणि नास्तिक नाहीये मी, पण मी पूजा करत नाही. आणि हम्म, हम्म. म्हणजे उठल्यानंतर घरात थांबायला वेळच नाहीये, तर हम्म. तेवढं पूजा वगैरे तर होत नाही. लेट यायचं, उठायचं, निघायचं, हाच सगळा प्रकार होता तिथे. तर हा एक प्रकार झाला. देन माझ्याकडे एक डॉग होता. ती लिटरली घाबरायची नाही. हम्म. त्या घरात आल्यानंतर तिला एकटी कधी ती राहिलीच नाही. ती घराच्या बाहेर आधीच निघून जायची. ती अच्छा. कधीच नाही राहिली. स्मेलचा प्रकार तर चालूच होता. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं, की घरात जुने कपडे वगैरे आहे ओनरचे, त्याचा असणार. ते सगळं सामान पण घराच्या बाहेर काढलं. हम्म. डीप क्लिनिंग केलं, की अर्बन क्लॅपला बोलून डीप अच्छा. क्लिनिंग झाल्यानंतर पण तो स्मेल जात नाही आणि एका पर्टिक्युलर वॉलच्या इथेच येतोय ओके. डीप क्लिनिंग नंतर. मग म्हटलं, की हे वॉल कोणत्या एरियामध्ये होती? नाही, ही माझ्या घरामध्ये. घरामध्येच, म्हणजे लाईक लिव्हिंग रूम घरामध्ये मध्ये, बेडरूम? ही वॉल माझी होती लिव्हिंग एरियाची आणि वॉशरूमच्या समोरची, लाईक ओके. मिडलवाली ओके. वॉल. आणि हे सगळं सगळं चालूच होतं. आणि मध्ये-मध्ये ना रात्री गिटारचा आवाज यायचा. तर आता मला व्हायचं, की आमचा 2 बीएचके होता. तर मला वाटलं, की ही लोकं वाजवत असणार. त्यांना वाटायचं, ही रात्री ही काहीतरी काड्या करत असते, तर ही वाजवत असणार. एक दिवशी आम्ही पार्टी करायला सगळे लिव्हिंग एरियामध्ये बसलो आणि गिटार वाजतोय. हो, हो, हो. तरी पण इतके सगळे बादशहाने की बोलतात खालचा आवाज असेल. नाही, वरचा आवाज असणार. एवढा क्लिअर येत होता? एवढा क्लिअर येतोय. इथून येतोय. लाइक लिटरली मला फील होते, की माझ्या इथून आवाज आहे. खालचा असणार, वरचा असणार, असं कडून मला येड्यात काढली. सगळ्यांनी आपापल्या स्टोरीज बनवल्या आणि तो दिवस पण निघाला. हे कमीत कमी 3 महिने चाललंय, की काहीतरी होतंय. आणि एक दिवशी मी घरी एकटेच. लिटरली की माझ्या घराची कीज हॉलमध्ये आहे हम्म. आणि माझ्या घरी कोणीच नाही. हॉल बंद आहे बाहेरून आणि ही सगळी लोकं बाहेर आहेत. ओके. आणि आउट ऑफ नोवेअर एक असा एक हे आलंय, काय बोलतात त्याला, छोटासा रुमाल असतो ना, तो दरवाजाच्या मध्ये अडकला आणि दरवाजा बंद. आणि मी खेचतेय. माझ्याने अर्धा तास झाला उघडत नाही. मग मी व्हिडिओ कॉल केला माझ्या फ्रेंड्सना, की हे नाही ओपन होतंय. तर ते सगळे मला हसतायत. 4-5 लोकं व्हिडिओ कॉलवर आहेत. सगळे हसतात, की खात पिझ्झा हे ते. सगळा असा फालतूपणा चालू आहे. पण एक पॉइंटला आल्यानंतर त्यांना पण रिअलाईज झालं, की हे सीरियस आहे. मग त्यांनी आधी माझ्या हॉलची कीज बनवली. आतमध्ये आले. 3 लोकं अक्षरशः माझ्या गेटला अशी लाथ मारतात. मारून उघडतात, तरी पण ते उघडलं जात तू नाही. आतमध्येच आणि होती? मी आतमध्येच. पण हे एक आहे, की हे डेला झालं म्हणून मी घाबरले नव्हते. अराउंड 2 2-3च्या आसपास हे सगळं झालं. मग त्याच्यानंतर हे कंटिन्यू जेव्हा झालं ना, तर मग एक झालं, की आता ज्योतिषला पण बोलवलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे. पण ओनरचं म्हणणं असं होतं, की आमचा फ्लॅट ना खूप क्लीन आहे आणि इथे लोकं तुम्ही राहिले. ओनरना सांगितलेलं? हां, सगळ्यांना सांगितलं. ओनरला सांगितलं, ब्रोकरला सांगितलं आणि मग ब्रोकर एक ज्योतिषला घेऊन आला. तर मग त्याला तो घरात आला त्याला फील झालं. त्याने क्लिअर सांगितलं, की हे तुम्हाला दिसायला पण सुरू झालंय. म्हटलं, "हां, मला स्वप्नात दिसतं." एक मला लिटरली फील होत होतं, की माझ्या समोर एक बाई उभी आहे, एका बाळाला घेऊन आणि ती ओरडते. लिटरली बघ मला अच्छा. आत्ता पण गोजबम्प्स येतात. आणि मला दिसतंय. मग त्यांनी सांगितलं, की तुम्हाला पूजा वगैरे करावी लागेल आणि सगळं. पण हे नाही सांगू शकत, की हे या घरातलं आहे, की हे आरेमधून आलंय. आणि आरेच्या पण सिमिलर स्टोरीज आहेत. ओके. हे तू सांगितलेलं, की आरे नंतर हां. तिथून आरे नंतर आल्यापासून? म्हणजे त्यांनी मला विचारलं, की "तू कुठे-कुठे गेली होतीस?" मग मी सांगितलं, की मी या घरात शिफ्ट झाल्यानंतर नेक्स्ट डे मी आरेमध्ये शूट केला. ओके. हा सगळा म्हणजे इन्सिडेंट एवढा खतरनाक होता ना, की त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये तो फ्लॅट खाली केला. तो फ्लॅट खाली केल्यानंतर पण कमीत कमी पुढचे 6 महिने माझी तब्येत ठीक नव्हती. एकतर मला माहिती नाही ओव्हर थिंकिंगमुळे होतं की काय होतं. पण ती परत तीच स्वप्न येणं आणि त्या गोष्टी होणं. तो स्मेल कुठेतरी राहून गेला होता, की अतिशय घाणेरडा तो स्मेल होता. आणि म्हणजे त्याच्यानंतर मला असं झालं नाही, की कुठे पण निगेटिव्ह एनर्जी किंवा काही असेल माणसाची जरी, तरी ती मला फील होते, की अच्छा. ही चुकीची जागा आहे किंवा हे आहे. तर आत्ता मला कुठेही फील होते आणि मी फटाफट तिथून निघते. तर पण नंतर मग तुला ते बाई, ते स्वप्न वगैरे? नाही, त्याच्यानंतर मला 6 महिन्यानंतर मला चिल आहे, की आत्ता तर मला काही अच्छा. प्रॉब्लेम नाहीये. पण 6 महिने मी अतिशय याच्यामध्ये काढलेत, की मग तेव्हा मी रात्रीचं फिरणं वगैरे बंद केलं होतं आणि मग देवपूजा जास्त करायला लागले होते बेसिकली. तर असं सगळं झालेलं. पण आहे अंधेरीमध्ये हा प्रकार अतिशय आहे, कारण की अंधेरी हा असा एरिया आहे ना किंवा बेसिकली मुंबईच असं आहे ना, की जितकं सेफ आहे तितक्या काही-काही गोष्टी अशा घडून जातात रात्रीमध्ये, की
त्या कळत. लाईक काय बोलतात ना, त्या आत्मा किंवा त्या गोष्टी आहेत. नसतील कदाचित, पण त्या एनर्जीज आहेत की ज्या तुम्हाला खूप अफेक्ट करतात. तर माझ्या मामाचं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. अच्छा. तर त्यांच्या गावामध्ये ना असे इन्सिडेंट होतात. त्यांच्या गावाला बेसिकली असं बोललं जातं की श्राप दिलाय. त्या ओ. गावामध्ये सगळ्यात जास्त बकऱ्यांच्या बली दिल्या होत्या. तर त्याच्यामुळे त्या गावाला श्राप दिलाय की या गावामध्ये लाईक भूतांचा नंगा नाच असेल, असं इन शॉर्ट बोललं जातं अच्छा. की दिवसा पण तुम्हाला दिसणार. तर अच्छा. त्या गावामध्ये कधीच कुठलीही म्हणजे इन शॉर्ट असं असतं की कुठलीही डिलिव्हरी जर असेल किंवा काही लग्न जरी असेल तर ते डे मध्येच तुम्हाला संपवायचं असतं. इव्हन डे मध्ये पण करताना तिथं खूप मोठ्या हवनाने पूजा केली जाते अजून पण. अच्छा. तर त्या गावामध्ये कोणी 6 नंतर जात नाही. ओके. त्या गावात लिटरली लोकांना भर दिवसा दिसतात. हां. आणि त्या गावची एनर्जी म्हणजे ना असं एंटर केल्यानंतर अशी एक शांतता आहे आणि ती अशी शांतता आहे ना, की माणसाला अशी आतमधून खात असते, की तिथे ना तुझा वेळ असं म्हणजे 1 तास जरी बसलास ना, तरी तुला वाटेल की 4-5 तास झालेत म्हणून. बापरे. तर त्या गावामध्ये आत्ता तर म्हणजे मोजून 7-8 घरं असणार. आधी तर भरपूर लोकं राहायची. आणि दर 3ऱ्या-4थ्या दिवसाला एकतरी डेथ होणार. बस तेवढंच आहे. त्या गावातली लोकं अशीच संपलीत आणि असं नाहीयेत की नॉर्मल डेथ आहे. सगळे ॲक्सिडेंटमध्येच किंवा काहीतरी होणार. विहिरीत पडून मरणार, नदीत पडून मरणार, गाड्यावरून पडलाय म्हणून मेला. अशाच सगळ्या त्या गावाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे माझ्या मामाच्या गावी मी गेले 5 वर्षातून एकदा जायचे. अजून पण राहतात ते? नाही, माझे मामा वगैरे राहत नाहीत तिथे. त्यांचे म्हणजे त्यांचं घर वगैरे आहे, पण नाही राहत तिथे. ते लोकं गाव सोडूनच निघून गेलेत. अच्छा. तिथे राहणं शक्यच नाहीये. शक्यच नाहीये. तिथे लोकं पागल होणार. नाहीतर काही ना काही त्यांच्यासोबत गोष्टी घडणार. माझ्या मामीसोबत त्या घरामध्ये असा इन्सिडेंट झालेला, की माझ्या मामीचं लग्न झालेलं नवीन-नवीन. माझी फॅमिली प्युअर व्हेजिटेरियन. ओके. ठीक आहे. लग्नाच्या 3-4 दिवसानंतर माझी मामी अक्षरशः नॉन-व्हेजच मागायची आणि तिला फक्त चिकन खायचंय आणि अशी पण नाही खायची, की नॉर्मल माणसासारखी. ओके. असं म्हणजे हादळल्यासारखं खायची नुसतं. 1-2-2 किलो खाऊन जायची. लग्न झालं. लग्न झाल्याच्या 2-3 दिवसानंतर. बापरे. आणि त्याच्यानंतर मध्येच चक्कर येऊन पडायची. परत मग तिला तर स्टार्टिंगला तर वाटलं की कुठलातरी आजार असणार. तर हॉस्पिटलला दाखवलं, सगळीकडे सगळं ट्रीटमेंट वगैरे केल्या. पण एक आहे ना, की मामीचं वजन अराउंड असणार माझ्या 50 किंवा 55 त्याच्या वरती नाही. पण तरी पण ती 4-4 लोकांनी उचलल्या नाही जायची. आणि रात्रीच्या वेळी 2-3 वेळा तर असे इन्सिडेंट झालेत, की ते पूर्ण इथपर्यंत म्हणजे लाइक बेडपासून इथपर्यंत हवेमध्ये उडायची आणि परत सिरियसली? लाइक वर-खाली व्हायची. ती जागा त्यांनी मग सोडली. आणि मग काय ती बोलतात उतारा वगैरे, वगैरे काय त्यांनी केलं आणि हे सगळं झालेलं आहे. म्हणजे अतिशय की जळगाव, बुलढाणा आणि अकोला हे जितके स्पिरिच्युअल जागा इथे आहेत ना, तितकेच ह्या जागा खूप लाइक हॉरर टाइप आहेत. कारण की इथे असे रस्ते आहेत ना, की रस्त्यांवर अजून पण लाईट नाहीये. अच्छा. अजून पण लाईट नाही. म्हणजे माझ्या गावी जर जायचं म्हटलं ना, तर लाईट नाहीये. तुम्हाला 7 नंतर ट्रॅव्हल करणं खूप डिफिकल्ट आहे. तर तिथे काय इन्सिडेंट घडतात त्या अंधारामध्ये किंवा कोणाला मारलं जातं किंवा काय करेक्ट. होतात आणि त्या आत्मा आहेत, त्या एनर्जीज आहेत किंवा काय चुकीच्या गोष्टी घडल्यात तर ते चुकीचीच एनर्जी असणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत ना तिथे, की लोकं अजून पण घाबरतात तिथे. म्हणजे जितकं ती लोकं देवाला मानतात, तितकंही ती लोकं या गोष्टींना मानतात. आणि माझ्या मामीसोबत हा इन्सिडेंट झाला तेव्हा तर मी खूप लहान होते. अराउंड मी असणार 7-8 वर्षाचे आणि तेव्हा पण मला फनी वाटायचं की उडती मामी. मला तेव्हा भीती नाही वाटली. पण मी एकटी झोपू नव्हते शकत त्यांच्या घरी असं होतं. तर तेच होतं की म्हणजे की नॉन-व्हेज खाणारी लोकं नाहीत माझ्या घरी. नॉन-व्हेज कधी बनत नाही. ती खातीये. त्याच्यानंतर बोलायची पद्धत खूप वेगळी आणि माझ्या घरी ना सगळे तुम्ही आम्ही करून बोलतात. तुम्हाला बघितलंयच. मी आत्ता मुंबईमध्ये आल्यानंतर तू करून बोलायला लागले. तर ती तू तडा करून बोलायला लागली आणि सगळ्या अशा गोष्टी व्हायच्या. आणि सडनली तिचा आवाज रेज व्हायचा म्हणजे की माझ्या आबांसमोर पण खूप मोठ्या आवाजात बोलायची. तर ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या की ज्या माझ्या घरातली लोकं करूच शकत नाहीत.
अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि तिच्या आजूबाजूला मग ही लोक काही काळी मिरी वगैरे असं काहीतरी काहीतरी टाकायची. मला आठवत नाही, मी लहान होते तेव्हा. तर हे सगळं टाकायचे आणि तिला रात्री काय माहिती काय तिथून निघून जायचं असायचं आणि तिला बाहेर बसायचं असायचं झाडाच्या खाली. केस मोकळे करून बसायची. आणि एकतर बापरे, हे सगळं म्हणजे इतक्या विचित्र विचित्र गोष्टी केल्यात. म्हणजे ती एकदम साधी सरळ बाई आणि त्याच्यानंतर तिने इतक्या विचित्र गोष्टी केल्यात ना. पण होपफुली की असं झालं की नंतर पूजा वगैरे केली आणि माझ्या मामांनी ते घर सोडलं. तेव्हाच सोडलं. माझे मामा माझी मामी दोघं निघून गेलेत त्या घरातून. आता आहेत त्या व्यवस्थित? त्या आता माझ्या एक्स मामी आहेत. सॉरी, खूप लेट सांगितलं ना मी. अरे बापरे. तर मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं त्यांना की या घरातल्या लोकांनीच माझ्यावर काहीतरी केलंय म्हणून. अच्छा. तर त्याच्यामुळे मग त्यांचे काहीतरी, मला नाही माहिती एक्झॅक्टली काय भांडण होते किंवा काय होते. पण माझी मामी खूप सुंदर दिसायची एकतर. म्हणून मला अजून पण तेवढं अटॅचमेंट आहे की माझी मामी छान होती. बाकी नाही माहिती की आता काय सीन आहे त्यांचा. ओके. हा पोर्शन कट करू आपण. हे नाही, हा तर मोमेंट आहे बाई. ह्याच्यानंतर पण आणखी एक स्टोरी म्हणजे माझ्या आयुष्यात घडले. मला नाही माहिती एवढे का भूत आहेत माझ्या आजूबाजूला, पण स्टील एक आहे की जेव्हा मी असणार 10-12 वर्षाची, 10-12 वर्षाची असणार. तर माझ्या बहिणीचं लग्न होतं. तर माझ्या बहिणीच्या लग्नाच्या 1 दिवस आधी, म्हणजे आपल्या इथं नवरदेवाला हळद लागते ना 1 दिवस आधी, लग्नाच्या आधी 1 दिवस. तर त्यांना हळद वगैरे लागली आणि ती लोक खूप जास्त देवामध्ये मानणारी आहेत. आणि दोघं गोष्टींमध्ये पण की त्यांचं म्हणणं असतं की ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात. आणि माझ्या घरचे कुठेच नाही, हे काही संबंधच नाही माझ्या घरच्यांचा. माझ्या घरचे इकडे पण नाही, माझ्या घरचे तिकडे पण नाही असं. तर त्या दिवशी जिजूंना हळद वगैरे लागली आणि रात्री 2 वाजेपर्यंत यांचा डीजे वगैरे चालू होता आणि यांनी डान्स वगैरे केला. त्याच्यानंतर माझे सगळे लोक 3 वाजेपर्यंत झोपले असणार. 4ला अचानक माझ्या काकांना जाग आली आणि ते माझ्या जिजूंना शोधतायत, भेटले नाहीत. तर त्यांचं असं असतं की खाली असणार, बाहेर असणार, इथे असणार, वॉशरूममध्ये असणार, असं सगळं चालू. सकाळी 5:30 पर्यंत ते भेटलेच नाहीत. 1.5 तास शोधतायत. मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली की म्हणून आता माझं गाव छोटं आहे पण ते सगळीकडे शोधायला लागले. तर एक माणूस घरी येऊन सांगून गेला की तुमच्या घरचा मुलगा, म्हणजे ज्याला हळद लागलेली होती, आम्ही बघितलं त्याला, तर तो नदीच्या दिशेने गेलाय. आणि असा नाही गेलाय की चालत जातोय, लाईक जम्प करून गेलाय. आणि त्यांनी बघितलं त्या माणसाने. तेव्हा पण माझ्या बाबांचं होतं ना की लोकांना आता माणूस दिसत नाहीये तर काहीतरी स्टोरीज बनवायच्या आहेत. पण त्याच्यानंतर जेव्हा मला असं वाटतं 5:45ला माझे जिजू जेव्हा घरी आले तेव्हा इथपर्यंत पूर्ण मातीने भरलेले होते. बापरे. आणि नदीमध्ये ते इथपर्यंत गेलेले होते की नदीच्या दिशेने गेले होते. तर त्यांनी नाही, भरपूर लोकांनी आणखी बघितलं होतं, कारण गावी ना 4 वाजता सगळे उठतात. तर सगळ्यांनी बघितलेलं तसं. तर आल्यानंतर ते 1.5 ते 2 तास फक्त बसून होते. त्यांच्या अंगावर पाणी टाकलं लिटरली, आणि म्हणजे बाहेरच बसलेले. आणि माझी मावशी वगैरे सगळे पाणी टाकून त्यांना धुवून काढलं पूर्ण. आणि त्याच्यानंतर माहिती नाही मला, काहीतरी पूजा वगैरे केली कोणीतरी, त्यांनी तांत्रिक वगैरे बोलवलेला लग्नाच्या दिवशी सकाळी 6 वाजता. आणि पूजा वगैरे केली. मग त्यांनी त्या तांत्रिकने सांगितलं की हे ब्लॅक मॅजिक आहे, कोणीतरी काल रात्री काहीतरी यांना खाऊ घातलंय की ज्याच्यामुळे हे झालंय. बट तुम्ही लोक देवामध्ये एवढं लाईक बिलीव्ह करतात आणि त्यांच्या ते कमरेला लावतात ना काहीतरी चाकू किंवा काहीतरी, काय बोलतात त्याला, कट्यार. हा, तर ती त्यांनी काढलेलीच नव्हती, ती घालूनच झोपतात आमच्या इथे. जेव्हा पण हळद लागते, हळदीनंतर ती कट्यार काढलीच जात नाही. तर माझ्या इथे ते आहे. तर त्याच्यानंतर 1.5-2 तास त्यांनी काही बोलले नाही. मग पूजा वगैरे केली. त्यांच्या कमरेमध्ये कुठला तरी काळ्या धाग्यामध्ये काहीतरी त्यांनी दिलेलं, ते घातलं. सेम माझ्या बहिणीला पण दिलं आणि ते माझ्या बहिणीने पण घातलं. 2 तासानंतर ते त्यांना थोडंसं बरं वाटलं. आणि मग नंतर संध्याकाळी 4 वाजता ते लग्न लागलं. आणि एक होतं ना की सकाळी सगळे एवढं टेन्शनमध्ये होते ना की हे लग्न होऊच शकत नाही, आणि करायचं जरी म्हटलं तरी काय होईल, एक्झॅक्टली, बरोबर. ते नाही होत. आणि त्यांच्या याच्यामध्ये माहिती आहे का की
तुळशीच्या इथे आमच्या इथे तुळशीची पूजा करतात. तर जेव्हा तुळशीची पूजा त्यांनी करायला घेतली, आउट ऑफ नोअर तुळशी पूर्ण जळून गेली, काळी झालेली. सिरियसली? तर ते लग्न मजा म्हणून नव्हतं. ते काहीतरी एक विधी आपल्याला फक्त संपवायचा आहे बरोबर. म्हणून. आणि तेच जर गोष्ट आत्ता झाली असती तर ते झालंच नसतं, की सगळ्यांनी बॅकआउट केलं असतं, की बरोबर. आत्ता नकोय, नंतर करूया. पण तेव्हाचं कसं होतं ना, की एकदा का वरात आलीये गावामध्ये, तर मग ते आपल्याला पूर्ण केलंच पाहिजे. पण तो दिवस सगळ्यात जास्त डिफिकल्ट होता, की कोणाला काही व्हायलाच नको. बरोबर. इथपर्यंत, की त्या दोघांनाच नाही, पण बाकी लोकांना पण काही हे नाही. पण तेव्हापासून मग ब्लॅक मॅजिकमध्ये माझ्या घरचे पण आणि मी पण विश्वास ठेवायला लागले. आणि अजून पण, लिटरली अजून पण त्यांच्या कमरेमध्ये तो काळा धागा आहे आणि अच्छा. ती लोकं रिमूव्ह नाही करत. लाइक त्याला अटॅच करतात आणि दुसरा बांधणार तेव्हाच तो काढणार. ओके. अजून पण असं म्हणजे आहे, की त्यांना सांगितलंय त्या तांत्रिकनी, की ज्या दिवशी तुम्ही हे काढणार ना, त्या दिवशी तुमच्या दोघांपैकी एकाची डेथ फायनल आहे. सिरियसली? हं. हे बापरे! कितपत सत्य आहे, कितपत काय आहे, नाही माहिती. पण एक वाइब येतं ना, की काही गोष्टी चुकीच्या घडत असल्या तर. तर तो काय बोलतात ना त्याला, की तो दिवस असा ना, म्हणजे की लग्नामध्ये लिटरली लोकं मजा करतात. पण तो मजेचा दिवस अजून पण वाटत नाही, की एक काहीतरी पार पडलं आणि सगळे सेफ आहेत. तर ते तसंच आहे. कारण की आमच्या इथे ना अमळनेरला एक मंगळाचं एक मंदिर आहे. अच्छा. तर त्या साइडला ब्लॅक मॅजिक आणि हे सगळे इन्सिडेंट खूप होतात. ओके. हां. ओके. तर सगळी लोकं एकतर म्हसोबा म्हणून तर त्याची दिवे लावून वगैरे पूजा करतात लग्नाच्या आधी आणि एकतर अमळनेरला जाऊन पूजा करतात. त्याच्यानंतरच पुढचा जो काही विधी होईल ना, तो होईल. आणि असं एक नाही, असं भरपूर लोकांच्या इथे हाच प्रकार आहे तिथे, की एकतर प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होणार, नाहीतर लग्नाच्या नंतर. आणि हेच सगळे, की काहीतरी आत्मा आहे किंवा मेंटल डिसऑर्डर म्हणू शकतो. काहीही बोलता येईल, पण खूप नेक्स्ट लेव्हल आहे. मग जर एक कोणी केलं असेल तर घरातल्यांनीच माईट बी केलं असेल ना? बोललं तर जातं, पण नाही माहिती ना आता. आणि असं एकदम ब्लेम नाही करू शकत एखाद्याला. आणि ब्लॅक मॅजिक आणि ह्या गोष्टी अशा सोप्या नाहीयेत, की कोणी पण पटकन शिकेल आणि पटकन करेल. ते खूप लेंदी प्रोसेस असणार. आणि माझ्या बहिणीवर आणि माझ्या जिजूंवर करायचं म्हटलं म्हणजे माझे जिजू खूप चांगल्या पोस्टला आहेत. आणि माझ्या इथं असं असतं ना, की गावातल्या गावात बोलतात, की कास्टमध्येच लग्न वगैरे झाली पाहिजेत. तर त्यामध्ये असं होतं ना, की ज्या मुलींना त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे, ज्यांच्या घरच्यांना, तर ती लोकं आधीच तोंड फुगवूनच बसलेली होती लग्नात. ते दिसतच होतं. अच्छा. आणि माझी बहीण पण दिसायला खूप सुंदर आहे आणि एकतर 2010-11 मध्ये सुंदर असणं आणि शिकलेलं असणं हा प्लस पॉइंट आहे. तर त्यामुळे पण की खूप लोकं अशी जळून होती. प्रत्येक जण असं प्रत्येक दुसरा माणूस घरी येऊन बोलायचा, की आमच्या मुलाला द्या, आमच्या मुलाला द्या. त्यांच्या साइडला पण तेच होतं, की आमची मुलगी करा, आमची मुलगी करा. ओके. तर आउट ऑफ जेलसी कोणीतरी ती गोष्ट तेव्हा केलेली होती. थँक यू स्नेहल. तू आज इतक्या दिवसांनी शेवटी आपल्या पॉडकास्टवरती आलीस फायनली आणि तुझ्यासोबत जे काही स्टोरीज झाल्या होत्या किंवा जे काही तू ऐकल्या होत्यास, पाहिल्या होत्यास ते तू आपल्या पॉडकास्टवरती मांडल्या. सो थँक यू वन्स अगेन. आणि अजून एक तुम्हाला जर अंधेरीचा पॉडकास्ट बघायचा असेल हॉररवाला, तर मी इथे एक लिंक मेन्शन करतोय. तिथे तुम्ही क्लिक करून बघू शकता.